नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, MSc CET 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे कॉलेज रिव्ह्यू सिरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये आता आपण बघत आहोत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. या कॉलेजचा DT कोड आहे 06281. हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेला यूज करायचा आहे. हा DT कोड म्हणजे प्रत्येक कॉलेजचे युनिक कोड असतो. ठीक आहे. त्यानंतर लोकेटेड इन पुणे, महाराष्ट्र. वाड्या कॉलेज कॅम्पस 19 लेट प्रिंट VK जोग पॅट नियर रुबी हॉल क्लिनिक पुणे स्टेशन एरिया पुणे. तर ऍक्सेसिबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी बद्दल आपण जर बोलायचं म्हटलं, हा त्याचा ऍड्रेस झाला. ऍक्सेसिबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी बद्दल जर म्हटलं तर पुणे जंक्शन पुणे स्टेशन हे 1.2 किलोमीटर लांब आहे आणि मेट्रो स्टेशन खूप जवळ आहे जेणेकरून तुम्ही जवळ सिटीमध्ये फिरू शकता. नियरेस्ट बस स्टँड सुद्धा 1.5 किलोमीटर लांब आहे. म्हणजे बाहेरून येणारे विद्यार्थी आहेत. त्या सगळ्यांना सुद्धा ट्रॅव्हलिंगसाठी खूप जास्त अडचणी येणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर कॉलेज ओव्हरव्ह्यू मध्ये बघूया. कॉलेजचं नाव काय आहे? मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. फॉर्मली नोन ॲज मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे. 1999चं हे कॉलेज आहे आणि प्रायव्हेट टाईपचं कॉलेज आहे. ऑटोनॉमस आहे. ठीक आहे. The college has transitioned into an autonomous institute starting from the 2026-2027 academic year. ठीक आहे. आता मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेज आपण आता त्याचा रिव्ह्यू बघणार आहोत. ठीक आहे. आता इनटेक बघूया कॉलेजचा काय आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 300 सीट्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 120, ऑटोमेशन अँड रोबोटिक्ससाठी 60, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 120. अशा प्रकारच्या 4 ब्रांचेस त्या कॉलेजमध्ये आहे आणि त्याचा अशा प्रकारे इनटेक आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण कट ऑफ बघूया. ऑटोमेशन अँड रोबोटिक्सचा कट ऑफ आहे ओपनसाठी 90.93 लागलेला होता. SC कॅटेगरीसाठी 84.87 पर्सेंटाईल. NT1 साठी 87.68 पर्सेंटाईल. OBC साठी 90.41 पर्सेंटाईल. SCBC साठी 89.98 पर्सेंटाईल. आणि आता हे एल ओपन जे आहे, LNT, LOBC हे जे आहे ते गर्ल्ससाठीचा जो कट ऑफ आहे तो आहे. ठीक आहे. डिफेन्स ओपनसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 85.05, डिफेन्स OBC साठी 69.32, तर TFW साठी 91.01 आणि EWS चा कट ऑफ लागला होता 77.53. ठीक आहे. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जर आपण कट ऑफ बघायचं म्हटलं तर 94.32 ओपनचा लागला होता. SC कॅटेगरीसाठी 87.41, ST साठी 36.08, विजेसाठी 90.42, NT3 साठी 93.84, OBC साठी 94.07, SCBC साठी 94.18. डिफेन्स ओपनसाठी 88.76, डिफेन्स OBC साठी 88.25, डिफेन्स SCBC साठी 90.41, TFW साठी 94.06, डिफेन्स RSCBC साठी 86.93, EW साठी 86.96. अशा प्रकारे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ होता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ओपनचा लागला होता 92.04, SC कॅटेगरीसाठी 84.62, NT1 साठी 87.56, NT2 साठी 90.62, OBC साठी 91.56, SCBC साठी 91.31, डिफेन्स ओपनसाठी 85.64, डिफेन्स OBC साठी 79.60, डिफेन्स SCBC साठी 82.45, TFWS चा लागला होता 91.65 आणि EWS चा 81.28. अशा प्रकारे कट ऑफ लागला होता. त्यानंतर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जर बघायचं म्हटलं तर 82.13 लागला होता ओपनसाठी. SA साठी 68.96, विजेसाठी 72.10, NT2 साठी 78.16, NT3 साठी 75.40, OBC साठी 80.35, तर SCBC साठी 79.69, डिफेन्स ओपनसाठी 66.38, डिफेन्स OBC साठी 57.62, डिफेन्स SCBC साठी 42.26, EFWS साठी 82.39 आणि EWS साठी 25.96. अशा प्रकारे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ होता. आता फी स्ट्रक्चर बद्दल बोलायचं म्हटलं तर 2026-27 वया वर्षासाठी हे फी स्ट्रक्चर त्या कॉलेजने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो त्यामध्ये ट्युशन फी किती आहे? 1,26,956 रुपये आणि डेव्हलपमेंट फी असणारे 19,044 रुपये. सो ओपनच्या विद्यार्थ्यांना टोटल फी भरावी लागणार आहे 1,46,00,46,000 रुपये.
आणि ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी हे जे बाकीच्या कॅटेगरी वाईज फीज मध्ये कन्सेशन मिळत असतं. ठीक आहे. ओबीसी साठी ट्युशन फी मध्ये 50% कन्सेशन असतं. आणि ट्युशन TFWS मध्ये सुद्धा ट्युशन फी 100% माफ असते. गर्ल्ससाठी ट्युशन फी 100% माफ आहे. आणि SC ST साठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी हे दोन्ही सुद्धा झिरो असतात. ठीक आहे. सो कॅटेगरी वाईज आपला फी स्ट्रक्चर मध्ये सुद्धा चेंजेस होणार आहे. पण ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1,46,000 रुपये फीज असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे प्लेसमेंट. तर लास्ट कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर लास्ट 3 वर्षाचा डाटा आपण तिथं त्यांनी शो केलेला होता. त्यामध्ये हायेस्ट पॅकेज 15 लाख पर ॲनम गेलेलं आहे आणि ॲव्हरेज पॅकेज 5.3 लाख पर ॲनम असं जात आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या डाटामध्ये आपल्याला दिसलं की TCSने 116 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट दिली. अशाच प्रकारे बाकीच्या कंपनीजने अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रोव्हाईड केलेली आहे. आता त्यांच्याकडे जे एस्टीम रिक्रुटर्स आहेत त्याच्यामध्ये ZF स्टिअरिंग गिअर इंडिया लिमिटेड, Amazon, झेन्सर, ERD, झोरियंट, विटजेन ग्रुप, विप्रो, Volkswagen, VMware, त्यानंतर टिपको, थॉटवर्क्स, TCS, थर्मॅक्स, सिमेंटेक, SKF, सियास, क्विकविल, पर्सिस्टंट आणि अशा भरपूर कंपनीजच्या ची लिस्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या कॉलेजची प्लेसमेंट आहे. आणि ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना याच्या कट ऑफमध्ये जर याच्या कट ऑफमध्ये जर पर्सेंटाईल असेल, तर या कॉलेजबद्दल रिसर्च केलं तर चांगलं होईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कॉलेजबद्दल माहिती होईल. ठीक आहे. धन्यवाद.